नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि एकदम खास काय लेक लाडकी योजना. मग आता लेक लाडकी योजनेमध्ये जे आपण 81,000 रुपये मिळणार आहे असे वेगवेगळे थंबनेल वेगवेगळे व्हिडिओ पाहतो. मग नेमकं याच्यासाठी प्रोसेस करायची कशी या संदर्भात डिटेल्ड मध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो मित्रांनो, या चॅनल वरती तुम्हाला याच्याशी रिलेटेड भरपूर सारे स्कीम आणि त्याचे डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरे व्हिडिओ पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, मी तुम्हाला icds.gov.in या ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट होऊ शकता. आता पहा, याच्यामध्ये सरळ दिले लेक लाडकी योजना 2025. आता लेक लाडकी योजना ही 1 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेली आहे. आता लेक लाडकी योजनेच्या संदर्भात एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की अगोदर माझी कन्या भाग्यश्री योजना नावाची एक योजना गव्हर्नमेंटने चालू केली होती आणि या योजनेला थोडं अपग्रेड करून थोडं मॉडिफिकेशन करून गव्हर्नमेंटने आपल्या सोयीसाठी लेक लाडकी योजना जाहीर केलेली आहे. आता मग याच्यामध्ये यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, यांचा जीआर कुठे, आता मी म्हणतो ते पूर्ण ऍक्च्युअलच आहे का हे पाहण्यासाठी आपण वळूया त्यांच्या जीआर कडे. आता इथे एक पीडीएफ ची लिंक दिली, तुम्ही सुद्धा डायरेक्टली अशा पद्धतीने येऊ शकता जसं मी तुम्हाला सांगतोय तसं. आता बघा, इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही एक पीडीएफ ओपन झाली. आता या पीडीएफ मध्ये क्लिअर कट तुम्हाला दिले राज्यातल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत. आणि हो, तुम्हाला परत एकदा सांगतो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण याच्यामध्ये एकंदर सगळी माहिती येणार आहे, म्हणजे तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ चालण्याची गरज नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आता बघा, 30 ऑक्टोबर 23 ला एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलं होतं कुठल्या डिपार्टमेंटचं, महिला व बाल कल्याण विकास विभागाचं. याच्यामध्ये त्यांना हे सगळं नमूद केले. आता जे तुम्हाला मी दाखवतोय ते याच्यामध्ये बघा, मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे तथा खात्री करणे यासाठी 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू झाली. आणि त्याला मॉडिफिकेशन करून जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये थोडेसे बदल केलेत आणि त्या भेटणाऱ्या लाभ जो भेटणाऱ्या त्या मुलीला त्याचं अपग्रेडेशन करून त्यांना ही योजना सुरू केली, ज्याला आपण लेक लाडकी योजना असं म्हणतो. आता इथं बघा, याच्यामध्ये या योजनेमध्ये पिवळ्या किंवा केशरी कुटुंबाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थीचे मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील. आता हे कशासाठी देण्यात येणार आहेत? तिच्या लग्नासाठी, तिच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहेत. आता याच्यामध्ये यांचे मोटिव्ह काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कशामुळे हे करायचे ते पाहू. सर्वप्रथम, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे एक ऑब्जेक्टिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह त्यांना ठरवलेले आहेत. आता याच्यामध्ये यांना मिळणारा एकूण लाभ किती आपण हे समजून घेऊया. आता बघा, सदर योजनेच्या आधारे पिवळ्या व केशरी राशन शिधाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, म्हणजे जन्म झाल्या किती हजार रुपये मिळणार तुम्हाला? 5,000. आणि आता पहिलीत गेल्याच्या नंतर 6, 7वीत गेल्याच्या नंतर 7 आणि 8वीत गेल्याच्या नंतर 8 असे पैसे मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर मुलीचं ज्यावेळेस 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हा 75,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे एकूण सरासरी 1,01,000 रुपये एवढी रक्कम त्या मुलीला, त्या लाभार्थीला मिळणार आहे. असं मी नाही म्हणत, असं हे जीआर म्हणते. ठीक आहे, पहा याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो आणि बऱ्याच हे न सांगितल्यामुळं आपण याच्यातून ऍप्लिकेशन मधून वंचित राहतो. त्या अटी कोणत्या समजून घेऊयात. आता याच्यामध्ये जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलीला हे लागू आहे. आता एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. त्याच्यानंतर पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. आता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. आता तुम्ही विचाराल सर हे कुठून भेटेल? तुम्ही ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकडून हे सोप्या पद्धतीने मिळू शकता. तसंच बघा, आता पुढची अट काय,
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्मास आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील. म्हणजे जुळे जर झाले कधी सेकंड टाइम मध्ये तर हे दोन्हीसाठी हा लाभ मिळू शकतो. त्यानंतर बघा 1 एप्रिल 23 रोजी पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा असेल आणि त्यानंतर जन्माला आल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र योजना अनुदेय राहील. म्हणजे त्यांनाही मिळू शकते, पण कधी माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. आता बघा एक तर कंडिशन सगळ्यासाठी कंटिन्यू आणि कंपल्सरी असते. लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्रातलं रहिवासी पाहिजे, बँकेचं पासबुक पाहिजे आणि 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. सोप्या भाषेमध्ये. आता आपण बघूयात आवश्यक कागदपत्रे. आता आवश्यक कागदपत्रामध्ये जन्माचा दाखला, जे लाभ घेणाऱ्या व्यक्ती तिच्या जन्माचा दाखला म्हणजे त्या मुलीचा जन्माचा दाखला. उत्पन्न 1 लाखाच्या आतचं तहसील मधून मिळतं तुम्हाला, सोप्या पद्धतीने काढून घ्या. लाभार्थ्याचा आधार कार्ड ते बघा. त्यानंतर पालकाचे आधार कार्ड. आता लाभार्थ्याचा आधार कार्ड म्हणजे त्या मुलीचं आधार कार्ड. आणि इथं शिथिल म्हणजे जर असेल तर द्या, नसेल तर वांधं नाही, तुम्ही जन्माच्या दाखल्यावर भागू शकता. ठीक आहे. पालकाचे आधार कार्ड म्हणजे आई आणि वडिलांचं आधार कार्ड द्या. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे कलर कॉपी द्या. त्याच्यानंतर रेशन कार्ड पिवळा आणि केशरी हे कंपल्सरी, याच्यामधलं एक द्या. मतदान कार्ड 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर द्यायचे तुम्हाला हे. त्यानंतर संबंधित टप्प्याच्या लाभाकरिता शिक्षण घेत असल्यास शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड, जर पुढे जाऊन घेतलं तर लाभ. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्तीत क्रमांक 2 येथील अटीनुसार जर तुम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र हॉस्पिटल मधून मिळेल, ते पण द्यायचं आहे. आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाले नसणे आवश्यक आहे. जर लग्न झालं तर ते लाभ मिळणार नाही. 18च्या नंतरच हे लाभ तुम्हाला मिळू शकतो. आता मला वाटते तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजून लक्षात आल्यात की ऑब्जेक्टिव्ह काय, त्याच्यानंतर लागणारे कागदपत्र काय, मिळणारा लाभ काय आणि कंडिशन वगैरे सगळ्या समजलं. आता याच्यासाठी जे ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे ते कसं करायचे आणि कोण करणार आहे, काय करणार आहे, याच्या संदर्भात डिटेल तुम्हाला व्हिडिओ मी सांगणार आहे. बघा, लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कुणी करायची? अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका जे तुमच्या गावात असेल त्याला संपर्क करून त्यांना ऑनलाईन करायला लावायची. त्यानंतर लाभार्थ्याचे अर्ज व सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करणार. कोण करणार आहे? तीच व्यक्ती. बघा, लेक लाडकी योजनेमध्ये पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची आहे. आणि त्यांना हे सगळे कागदाची खातरजमा करायची, पात्रतेची खातरजमा करायची आणि ऑनलाईन करायची. आता ऑनलाईन केल्याच्या नंतर इथं सांगितलं की ग्रामीण भागात हे ऑनलाईन करतील, मग बालविकास अधिकाऱ्याकडे जाईल आणि तिथून नोडल ऑफिसरकडे जाईल आणि त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे जे आहे लाभ त्यांच्या खात्यामध्ये पडेल किंवा डिस्बर्स होईल. आणि नागरी विभागासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे, ती पण इथं मेन्शन केलेली आहे. इथं याच्याबद्दलची तुम्हाला मी डिटेल्ड माहिती दिलेली आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी कुठले कागद द्यायचे आणि ते कागद आपल्याला सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकेकडे तर द्यायचेच आहेत. तर मग हे कसं करायचं या संबंधित नवीन एक लेटेस्ट पूर्ण व्हिडिओ आज 5:55 आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. तर मेक शुअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.